गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? मी भाग्यश्री पुन्हा एकदा तुमचं आपल्या चॅनलवरती स्वागत करते. तर आता वाजलेत संध्याकाळचे 6:30 आणि मला आता डिनरची तयारी करायची आहे. तर आज डिनरमध्ये मी दाल बाटी बनवणार. मागे एकदा मी दाल बाटीचा व्हिडिओ टाकला होता, तर माझ्या एका मैत्रिणीने मला त्याची रेसिपी मागितली. सुरुवात करूयात आपण दाल बट्टीसाठी. इथे मी 1 वाटी रवा घेतला आहे. जाड बारीक कोणताही रवा तुम्ही घेऊ शकता आणि 2 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलंय. गव्हाचं पीठ सुद्धा तुम्ही अजून ॲड करू शकता. आणि इथे 1 चमचा बडीशोप, 1 चमचा धने आणि अर्धा चमचा ओवा. बडीशोप तुम्ही अजून ॲड करू शकता, याच्याने टेस्ट छान येते. त्यामुळे अजून 1 चमचा मी इथे बडीशोप ॲड करतेय. आणि हे सगळं आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचंय. हे मिक्सरमध्ये जाडसर राहिलं होतं, त्यामुळे मी थोडंसं त्याच्यामध्ये पीठ टाकून ते पुन्हा एकदा फिरवून घेतलंय आणि मग त्याची बारीक पेस्ट झाली. ही पेस्ट मी पिठामध्ये टाकली आहे. तर या पीठ म्हणजे त्या बट्टीला आपल्या छान टेस्ट येईल ओवा, बडीशोप आणि धने टाकल्यानंतर. याच्यामध्ये आपल्याला हळदसुद्धा टाकायची आहे आणि गरजेनुसार मीठ. हळदीमुळे याला छान पिवळा कलर येईल. आणि मी 1 चमचा सोडा टाकला आहे इथे. आता हे छान मळून घ्यायचंय आपल्याला. या दाल बट्टी सोबत वांग्याची भाजी सुद्धा फेमस आहे. ती सुद्धा छान लागते. ही दाल बट्टी खानदेशमध्ये प्रसिद्ध आहे. मी जेव्हापासून ही खाल्ली आहे तेव्हापासून मला ही खूप आवडते आणि मी नेहमी बनवते. तर इथे मी थोडंसं घट्टसर पीठ मळून घेतलंय. तुम्ही थोडंसं पातळ मळलं तरी चालेल. जास्त पण नाही, बट थोडंसं. इथे तुम्ही बघू शकता मी घट्ट मळलं आहे. आणि हे आपल्याला थोड्या वेळासाठी भिजत ठेवायचं आहे, अशीच कणिक. तर हे पीठ व्यवस्थित मळून घेतल्यानंतर मी थोड्या वेळासाठी ठेवून दिलंय आणि इथे मी आता डाळ बनवायची तयारी करतेय. तर मी मूग डाळ घेतली आहे इथे, थोडीशी तूर डाळ आणि मसुरीची डाळ. तुम्ही तुमच्या आवडीनुसार डाळीचं प्रमाण कमी जास्त करू शकता किंवा एखादी डाळ नाही टाकली तरी सुद्धा चालेल. या डाळी मी धुवून घेतल्या आणि याच्यामध्ये मी आता लसूण टाकतेय आणि थोडीशी हळद. इथे मी याच्यामध्ये थोडंसं तूप देखील टाकलं आहे डाळ शिजताना. आणि आता एका साईडला मी इडलीच्या कुकरमध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवलं आहे. पाणी जोपर्यंत उकळेल तोपर्यंत मी बट्ट्या बनवून घेईल. मी पुन्हा एकदा थोडंसं तेल लावते याला. आणि तुम्ही इथे बट्ट्या तुम्हाला हव्या त्या आकारांमध्ये बनवू शकता. जसं की अशी एक किंवा गोल देखील बनवू शकता. तर मी दोन्ही आकारांच्या बट्ट्या तुम्हाला बनवून दाखवतेय इथे. मला इडलीच्याच पात्रामध्ये हे ठेवायचं होतं, म्हणून मी इडलीच्या साईजच्या छोट्या छोट्या बट्ट्या बनवल्यात इथे. आणि पाणी उकळल्यानंतर मी ह्या कुकरमध्ये ठेवून दिला. मीडियम फ्लेमवरती ठेवायचे आपल्याला, मध्यम आचेवरती 20 मिनिटासाठी. आणि एकीकडे डाळ पण शिजते आणि इकडे बट्ट्या पण शिजतात. तर कुकर थंड झाल्यानंतर मी कुकर उघडलाय आणि बट्ट्या पुन्हा काढून त्या मी पुन्हा थंड होण्यासाठी ठेवून दिल्या. आणि थंड झाल्यानंतर आता मी त्या कट करतेय.
या अशा शिजलेल्या बट्ट्या खायला सुद्धा खूप छान लागतात. तुम्ही हव्या तेवढ्या तळून बाकीच्या दुसऱ्या दिवशी ठेवल्या आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा जशा हव्या तशा तळल्या तरी देखील चालतं. या खराब होत नाहीत. आता मी इथे तेल तापायला ठेवलं आहे तळण्यासाठी आणि साईडला फोडणीची तयारी करते. डाळमध्ये मी डायरेक्ट गरम तेलाची फोडणी टाकते. त्याच्यामध्ये मी जिरी, मोहरी आणि फक्त हळद टाकली. यावेळी फक्त प्लेन साधं वरण केलं आहे, साधी डाळ केली आहे, तिखट डाळ नाही केली आहे मी आज. आणि पलीकडे तुम्ही बघत आहात या फोडणीच्या चक्करमध्ये तेल खूप जास्त तापलंय बट्टीसाठीचं. तुम्हाला धूर पण दिसत असेल. तर मी गॅस कमी करून आता बट्टी टाकतेय तेलामध्ये आणि गॅस मी थोड्या वेळासाठी कमीच ठेवलाय कारण तेल जास्त तापलंय. नाहीतर तुम्ही मध्यम आचेवर सुद्धा ठेवू शकता गॅसची फ्लेम. तर अशा प्रकारे इथे आपल्या बट्ट्या आणि डाळ सुद्धा रेडी आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. स्वतःची काळजी घ्या. भेटूयात पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.